ड्रिल सुद्धा ठिकठिकाणी ज्या काही प्रमुख शहरांमध्ये घेतले जाणार आहे। मात्र त्यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातलं हे कंट्रोल रूम आहे। कंट्रोल रूम हे आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेलं आहे। मात्र या संपूर्ण जी काही भारत पाकिस्तान मधली जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भात देखील ही आपण पाहू शकतो। हा कंट्रोल रूम देखील आता सज्ज असल्याचं पाहायला मिळतं। हे सर्व नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी अधिकारी आहेत आणि या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका त्यासोबतच कंटेनमेंट एरिया आणि जिल्ह्यातील एकूण 13 तालुके या 13 तालुक्यांमधले जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत किंवा एकूण जे काही कंट्रोल केला जातो तो या ठिकाणी केला जातो। आपण या ठिकाणी पाहू शकतो हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। कुठेही काही घटना घडली ती तात्काळ या ठिकाणी या कंट्रोल रूमला माहिती होती आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार मुंबई मंत्रालयाकडे या संदर्भातली माहिती दिली जाते आणि त्या ठिकाणी आपले जे काही कंट्रोल रूम किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी पोहोचतायत। या सगळ्या जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी देखील पोहोचलेले आहेत। राज्य सरकारकडून अद्यापर्यंत काही अधिसूचना किंवा ज्या काही सूचना येणं अपेक्षित आहे त्या आल्यानंतर त्याची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाणार आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आता आपल्या सोबत आहेत। बनवटे सर काय नेमक्या सूचना आपल्याला आलेल्या आहेत आणि या कंट्रोल रूम मधून नेमके कशा पद्धतीने या सगळ्या आपत्तीवरती संकटाला तोंड देण्यासाठी ही कंट्रोल रूम सज्ज आहे? आपल्याकडे हा जिल्हा नियंत्रण कक्ष आहे। आपण हा 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या अंगलनी सगळ्या आपत्तीशी आपण इथून नियंत्रण करत असतो। मग त्या कुठल्याही आपत्ती असो त्या कुठल्याही आपत्तीबद्दल आपण नियंत्रण चालू आहे किंवा एखादी घटना झाल्यानंतर त्वरित उपाययोजना करण्यासाठी हा नियंत्रण कक्ष सुरू आहे। शासनामार्फत उद्या मॉक ड्रिल करण्याबाबतच्या सूचना केंद्र शासनाचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे। विशेषतः हे उपनियंत्रक नागरी संरक्षण दल यांच्या मार्फत हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेलं आहे। या मॉक ड्रिलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये साधारण 75 सायरन आहेत। वेगवेगळ्या शहरामध्ये हे जे सायरन आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण म्हणजे वाजवणार आहोत, त्याची मॉक ड्रिल कशी होणार आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, ते आपण त्या त्रुटी नंतर भविष्यामध्ये कशा आपण सुधारू शकतो या अंगलने आपण